तर कसा आहेस भावा? मस्त आहे. आज काय करायचं? हेअर कट आणि बियर्ड शेव करायचं मला. हेअरकटमध्ये कसे करायचे? तसं मी ट्रॅव्हलिंगला चाललो आहे. तू साईड पार्टिशन ठेवणार का हे स्पाइक्स ठेवणार? स्पाइस ठेवणार. स्पाइक्स ठेवणार ना? हा, मग आपण साईडने शॉर्ट करूया चालेल. आणि वरचे जे हेअर आहेत त्यांची थोडीशी लेंथ कमी करूया, म्हणजे जो क्राऊन पोर्शन आहे त्याची थोडीशी लेंथ कमी करूया. हो, आणि बियर्डचं काय करायचं? म्हणजे फेडमध्ये द्यायची का? फीडमध्ये द्यायची. ओके, चल आपण हेअरकटला स्टार्ट करूया ना. हा. लास्ट हेअरकट करून किती टाइम झाला? 20 दिवस. तुझा आवाज बदलला रे माहिती मध्ये. मराठी बोलायला लागेल ना येणे म्हणजे. नाही असं काय नाही. अरे भाई, तू टाकशील व्हिडिओ. लास्ट हेअरकट करून ऍक्च्युली 20 दिवस झाले. हेअर ग्रोथ चांगली आहे तुझी. ग्रोथ जास्त आहे पण विषय मधील तर म्हणजे ना. असं नाही रे, हेअर लॉसचं कसं आहे ना हेअर आपल्या. लॉस नाही माझ्याकडे. नाही ना, लॉस नाहीच आहे. हेअर थिनिंग आहे असा, हम्म. पातळ होत आहेत केस. पातळ होतात केस. काय आहे का तुझ्याकडे? पण मी जेव्हापासून तुला बघतोय ते केस असं. तेवढीच पातळ आहेत, म्हणजे काही अशी एक्स्ट्रा नाही त्याच्यामध्ये झाले. असं असं. शॅम्पू कोणता यूज करतो? शॅम्पू मी नाही यूज करत मोस्टली, तरी जास्त नाही. म्हणजे हप्त्यातून एकदा दोनदा. एक लॉरियलमध्ये डेन्सिटी ॲडव्हान्स शॅम्पू भेटतो, तो यूज कर. त्यामध्ये ओमेगा 6 आहे. ओमेगा 6 एक फॅटी ॲसिड आहे, तर तो तुझ्या हेअरला थोडा असा थिकनेस फील करण्यासाठी प्रोव्हाइड करेल तो. ओमेगा 6 थोडा फॅटी ॲसिड असल्यामुळे ना थोडे हेअर थिक, म्हणजे जेव्हा आपण टच करू तेव्हा टेक्स्चर थोडा थिक ठीक वाटेल तुला. असं. झिरो घेणार आहे का तो? हां, साईडचा आपण झिरोच घेणार, कारण की ग्रोथ चांगली आहे तुझी. डिटॅन कसा वाटला? डिटेल मस्त होता. मी ट्राय केलंय तुझ्याकडे. सेकंड टाइम आहे माझा. बघूया नेक्स्ट टाइमला थोडा आपण अपग्रेड करू. अपग्रेड करू. अपग्रेड करू. टाकायच्या वेळेला मला सांगा ना. हम्म? टाकायच्या वेळेला मला सांग. टाकू नको डायरेक्ट. नाही, डायरेक्ट नाही टाकणार. काय रे भाई, का टाकायच्या आधी मला सांग, का असं? फर्स्ट टाइम आहे ना माझं. तुला व्हिडिओ पाठवेल ना आधी. आपण जो लास्ट हेअरकट केलेला हम्म. तो झिरो नव्हता केला ना? नाही, तो एक अशीच म्हणजे टाइमपास केलं आपण. तो आपण 10 मिनिटामध्ये संपवला होता. 10 पण नाही, 5 मिनिटामध्येच. हा? मग संध्याकाळी कटारीची काय प्लॅनिंग केले? नाही.
काहीच नाही, कुठे जायचं नाही, नो गतहारी. गटारी. आगरीमध्ये शब्द आहे गटारी, मराठीमध्ये गटारी. मग श्रावण करणार असणार आहे ती. कोण नाही. हा? या वर्षी नाही भाऊ श्रावण. असं आहे का? तू वेट लॉस करणार होता, काय झालं तुमचा? होईल होईल, आलो आलो आलो. प्रपंचाकडे लागलेलो आहे, आलो आलो. असं प्रपंचामध्ये आरामात होऊन जाईल. मागच्या हेअरना शॉर्ट करू. जास्त शॉर्ट नको करू. नाही जास्त नाही, म्हणजे मीडियम लेंथ पर्यंत. जो क्राऊन पोर्शन स्टार्ट होईल ना, तिथून मग आपण शॉर्ट टू लॉंग मध्ये जाणार हेअरमध्ये. हा जो क्राऊन आहे ना, त्याला टॉप ऑफ द क्राऊन बोलतात. इथून शॉर्ट होणार, मग शॉर्ट टू लॉंग मध्ये जाणार. म्हणजे हां, तर मग ते प्रॉपर सेट पण होतील. कारण आपल्या ओव्हरऑल बॉडीचा सगळ्यात उंच पार्ट जो असतो ना, तो टॉप क्राऊन असतो, हा पोर्शन. तर मग आपण इथे इथून जो फर्स्ट हेअर आहे हा. तिथे जाईपर्यंत जर सेम लेंथ ठेवली ना, तर हे मोठे वाटणार आणि स्टार्टिंगला आपल्याला हा लहान वाटणार, शॉर्ट वाटणार.